सोनं खरेदी केलं तर 0 मेकिंग चार्जेस किंवा मजुरीवर 50% सूट ऐकायला किती भारी वाटतं नाही का? पण थांबा, हाच तुमच्या खिशाला कात्री लावणारा सगळ्यात मोठा ट्रॅप असू शकतो. गेल्या वर्षभरामध्ये सोन्याचे भाव 60% वाढलेले आहेत, पण त्याही पेक्षा जास्त वाढली आहे ती मार्केटमधली फसवणूक. नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये सोनं जे आहे ते केवळ धातू नाही तर ती सुरक्षिततेची हमी आहे असं म्हटलं जातं. पण याच भावनेचा फायदा कोण घेतं? तर ज्वेलर्स घेतात आणि तुमचा खिसा कसा कापतात. 22 कॅरेटच्या पैशामध्ये तुम्हाला 18 कॅरेट सोनं कसं माथी मारलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनं घेताना 2 मिनिटांमध्ये त्याची शुद्धता जी आहे ती तुमच्या मोबाईलवर कशी तपासायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्ही 1 ग्रॅम जरी सोनं विकत घेणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोनं खरेदी करताना आपण पहिली आणि सगळ्यात मोठी चूक करतो ती म्हणजे ऑफर्सला भुलतो. सणासुदीला काय करतात, अनेक दुकानदार 0 मेकिंग चार्ज किंवा नो वेस्टेजचे बोर्ड लावतात. पण लक्षात ठेवा, कुठलाही ज्वेलर तोट्यात धंदा कधीच करत नसतो. जेव्हा मेकिंग चार्जेस 0 असतात तेव्हा अनेकदा सोन्याचा बेस रेट जो आहे तो वाढवलेला असतो. म्हणजे सोन्याचा भाव जर बाहेर 75,000 असेल तर तिथे तो 77,000 असू शकतो. दुसरी ट्रिक म्हणजे काय की ऑफरच्या नावाखाली तुम्हाला असे दागिने दाखवले जातात की ज्याचं वजन जास्त आहे, ज्यामध्ये खड्यांचं वजन जे आहे ते जास्त आहे. तुम्ही काय करता की डिझाईनच्या प्रेमामध्ये पडता, पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही सोन्यापेक्षा जास्त पैसे जे आहेत ते त्यामध्ये असलेले खडे जे आहेत किंवा जे डिझाईन आहे त्यासाठी मोजता. त्यामुळे फायनल प्राइसवर लक्ष द्या, केवळ मेकिंग चार्जेसवर लक्ष देऊ नका. अनेकदा काय होतं की दुकानदार विश्वासावर सोनं विकतात. आमच्या आजोबांच्या काळापासून दुकान आहे, आमचं सोनं एकदम चोख, आमचं सोनं एकदम प्युअर, हे वाक्य तुम्ही ऐकलेलं असेल. परंतु आजच्या काळामध्ये तोंडी विश्वासावर व्यवहार करू नका. सरकारने आता हॉलमार्किंग संबंधित जे काही नियम आहेत ते अनिवार्य केलेले आहेत. काही दुकानदार जुना स्टॉक किंवा लोकल मेकिंगच्या नावाखाली बिना हॉलमार्कचे दागिने विकतात. तुम्ही पैसे 22 कॅरेटचे देता परंतु हातामध्ये 18 किंवा 20 कॅरेट सोनं पडतं. हे टाळण्यासाठी काय करायचं, तर तुमच्या हातामध्ये आता एक जादुई हत्यार आहे, ते म्हणजे BIS केअर ॲप. BIS केअर ॲप जे आहे त्या ॲपवर सोनं नक्की कसं तपासायचं ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. जेव्हा तुम्ही दागिना हातात घेता तेव्हा त्यावर एक 6 अंकी कोड असतो, ज्याला HUID म्हणजे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन कोड म्हणतात. तो भिंग म्हणजेच मॅग्निफाइंग ग्लास वापरून तुम्हाला बघता येतो. तुमच्या मोबाईलमध्ये BIS केअर ॲप तुम्ही डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. त्यामध्ये व्हेरीफाय HUID असा ऑप्शन असतो, त्यावर क्लिक करा आणि दागिन्यावरचा जो 6 अंकी कोड आहे तो तिथे तुम्ही एंटर केला की पुढच्या 1 ते 2 सेकंदामध्ये तुम्हाला त्या दागिन्याची कुंडली मिळेल. तो दागिना किती कॅरेटचा आहे, तो कोणी बनवलाय, कोणत्या हॉलमार्किंग सेंटरवर तो टेस्ट झालेला आहे. जर ॲपवर ही माहिती आली नाही तर समजून जा की तो हॉलमार्क जो आहे तो बनावट आहे आणि तुमची फसवणूक होती. सोनं खरेदी करणं तसं तुलनेनं सोपं असतं, पण हेच सोनं जेव्हा विकायला तुम्ही जातात तेव्हा खरी कसोटी लागते. आजचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बायबॅक पॉलिसी. अनेक ज्वेलर्स काय सांगतात की आमचं सोनं आम्हीच परत घेतो, पण जर तुम्ही दुसऱ्या गावी गेलात किंवा दुसऱ्या दुकानात गेलात तर अनेकदा काय होतं की मेकिंग चार्जेस, GSTचे पैसे कापून हातात खूप कमी रक्कम मिळते. त्यामुळे सोनं घेताना ज्वेलरला तुम्ही स्पष्टपणे विचारा, जर मी हे सोनं रोखीनं परत विकलं तर किती टक्के कपात होईल. तसेच कधीही पहिल्याच दुकानातून खरेदी करू नका. एकाच डिझाईनसाठी 2 दुकानामध्ये कदाचित 5 ते 10 हजार रुपयांचा फरक तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे किमान 2 ते 3 ठिकाणी दागिन्यांची तुम्ही चौकशी करा आणि मगच जिथे कुठे तुम्हाला चांगला भाव मिळत असेल त्या दुकानातनं तुम्ही तो दागिना खरेदी करू शकता. तुम्ही सोनं का घेताय? एकतर वापरण्यासाठी घेताय की गुंतवणुकीसाठी घेताय? जर तुमचं उत्तर मी गुंतवणुकीसाठी घेतोय हे असेल तर दागिने घेणं ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. कारण दागिन्यांवर 15 ते 20% मेकिंग चार्जेस, 3% GST जातो. म्हणजे खरेदी केल्या क्षणी तुमचं 20%चं नुकसान झालेलं असतं. त्याऐवजी तुम्ही काय केलं पाहिजे, तर सोन्यामध्ये गुंतवणुकीचे आणखी काही पर्याय आहेत, चांगले पर्याय आहेत, ते तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत. काही काळापूर्वी SGB म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हा सर्वोत्तम
सर्वोत्तम पर्याय होता, पण आता सरकारनं SGB इश्यू करणं बंद केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता नवीन SGB जे आहेत ते खरेदी करू शकत नाहीत. तरीही तुम्हाला जर SGB हवे असतील तर तुम्ही सेकंडरी मार्केट म्हणजे शेअर मार्केटमधनं जुने SGB विकत घेऊ शकता, परंतु तिथे पुन्हा लिक्विडिटीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे SGB हा तसा आत्ताच्या घडीला फारसा उत्तम पर्याय आहे असं मी म्हणणार नाही. त्यामुळे 2025-26 मध्ये कुठले बेस्ट पर्याय राहतील तर तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणूक करायची असेल तर गोल्ड ETFचा पर्याय आहे. गोल्ड म्युच्युअल फंडचा तुम्ही विचार करू शकता. यामध्ये कुठलेही मेकिंग चार्जेस लागत नाही, चोरीची भीती होत नाही आणि तुम्ही अगदी 500 रुपयांपासून सोन्यामध्ये SIP सुरू करू शकता. अजून एक पर्याय आहे तो म्हणजे डिजिटल गोल्डचा. हल्ली तुम्ही गुगल पेवर पाहिलं असेल, फोन पेवर पाहिलं असेल, पेटीएमवर पाहिलं असेल, डिजिटल गोल्ड घेता येतं. हे सोयीचं आहे, मात्र इथे स्प्रेड म्हणजे खरेदी आणि विक्रीच्या भावामध्ये फरक जो आहे तो जास्त असतो. त्यामुळे खूप मोठी रक्कम जी आहे ती डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही गुंतवू नका. MMTC, PMP सारख्या अधिकृत संस्थांकडून घ्या. जे प्लॅटफॉर्म ज्यांना सेबीचं मान्यता आहे, सेबी रेग्युलेटेड आहेत, अशाच प्लॅटफॉर्मवरून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करा. बाकी अनरेग्युलेटेड प्लॅटफॉर्ममध्ये ही गुंतवणूक करू नका. शेवटी मार्केटचा अंदाज काय सांगतो की अमेरिकेचा फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी करायला आता सुरुवात केलेली आहे. रेट कट म्हणतात त्याला. आणि जागतिक युद्ध सदृश जी परिस्थिती आहे त्यामुळे सोन्याचे भाव मात्र वाढत आहेत. गोल्डमॅन सॅक्सने तर 2026 पर्यंत सोनं आणखी वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10 ते 15% सोनं असणं तसं गरजेचं आहे. परंतु सोनं खरेदी करताना डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवू नका. आधी सांगितलं तसं HUID कोड तपासा. मेकिंग चार्जेसवर तुम्ही घासाघीस करू शकता, निगोसिएशन करू शकता. गुंतवणुकीसाठी जर तुम्ही करत असाल तर मग दागिने घेण्याऐवजी डिजिटल गोल्ड सारखा जो पर्याय आहे त्याला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. सोनं खरेदी हा केवळ सण नाही तर ती तुमच्या कष्टाच्या पैशांची गुंतवणूक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सोनं खरेदी करताना तुमची कधी फसवणूक झाली आहे का? तुम्हाला असा काही फसवणुकीचा अनुभव आला आहे का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. हॉलमार्कचे दागिने कसे विकत घ्यायचे याची कल्पना त्यांना येईल. आणि अशाच आर्थिक साक्षरतेसाठी पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.